अनुप पाटील अंडर-22 या ठिकाणी. खरं म्हणजे एस-एन ग्रुपने शालेय मात्र भारी आणले. कसं लग्नाचा बस्ता बांधायला तुम्हाला नेलं पाहिजे. काय जबरदस्त शाले आणले बघूया. अंडर-22 कुक्षेत्र विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम दोन बलाढ्य संघ. आणि या ठिकाणी अतिशय आजचा खास धीरज भोईर यांच्या नावानं अतिशय बघूया जबरदस्त बॅटिंग केली त्याने. बघूया 1,500 कॅश पडकावला. बघूया काका थोडंसं तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. मयूरजी म्हात्रे यांच्या वतीनं तुमच्यासाठी कॅश प्राइज 1,000 रुपये येत. क्या बात आहे. यस धन्यवाद. बघूया. ओके थँक्यू. या ठिकाणी तिकडे येऊ का. अच्छा अच्छा हां म्हणजे जगाला दिसू द्या नाही का. तोपर्यंत आपण थोडं मॅचवर फोकस करू. पाहायला मिळाला आहे अनुप पाटील यंग ब्रिगेडला लीड करत असताना अंडर-22 ची ही टीम. आणि लॉन्चिंग स्पर्धेमध्येच खरं तर किमान एका बक्षिसाला पात्र ठरणारी टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. ही अग्निपरीक्षा आहे अनुप पाटीलच्या बॅटमधला हा ड्राइव्ह बॉल आहे. सरळ कामेश नाईक वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर ॲट लॉंग ऑन रिझन अँड द फर्स्ट विकेट डाऊन. टीमचा मोठा फलंदाज बाद झालाय. यस आणि सूरजजी म्हात्रे कुक्षतगाव म्हणजे त्यांची सासूरवाडी आहे. आणि जो फलंदाज 50 धावा काढेल अर्थातच अर्धशतक झलकेल आणि अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजाला कॅश प्राइज मला वाटतंय 5,000 रुपये. यस काय बात आहे भैया. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय खराब स्थितीत दयनीय अवस्था. खराब सुरुवात. नवीन वंडांचा फलंदाज धावसंख्या 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग मार्कवर तयार या ठिकाणी धीरज भोईर बर्थडे बॉय. बघूया संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग मार्कवर गोलंदाजच्या बोहल्यावर रॅम्बर बॉलिंग ट्रॅकवर तयार. अतिशय जबरदस्त सामना. बिग फाईट बिग बॅटल. कडवी झुंज कडवा प्रतिकार. 2 टोक्यामध्ये घमासान. मयूर म्हात्रे यांना धन्यवाद देतो की पहिल्यांदा आमची ओटी भरली देतं. बरं की नाही. हो येस अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त मारा. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. अप्रतिम मारा. बेछूट मारा. बेधुंद बेडरकर मारा. धाव संख्या स्थगित स्थिमित कुंठिस्तंभित धाव संख्या 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अंडर-22 कुक्षेत्र विरुद्ध या ठिकाणी दारावे गावाचा विद्यमान सामना. शॉर्ट पिच चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू पुल केलाय. चेंडू चार या ठिकाणी मिडवे केला. मिळेल फक्त 1 धाव. 1 से ज्यादा कुछ भी नाही. संघाची धाव संख्या 2 वर 1 बाद 2. 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय जबरदस्त स्पर्धा. मानाची स्पर्धा. अभिमानाची स्पर्धा. मच 11 दारावे या टीमचे संघनायक अमितजी नाईक यांना मी विनंती करू की या आपण व्यासपीठाकडे आपलं. आणि जे कोणी मान्यवर असतील सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक त्यांना विनंती असे कृपया स्टेजवर या प्लीज. अतिशय जबरदस्त स्पर्धा. क्रिकेटचा कुंभमेळा. क्रिकेटची मांदियाळी. धीरज भोईर पुन्हा एकदा. मागच्या सामन्यामध्ये ज्याने मेडन षटक फेकलं बघूया म्हणते दुसरं षटक असेल या ठिकाणी. 2 धावा दिल्या होत्या बघूया. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक केला होता. धाव संख्या इनिमिन फक्त 2 धावा. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. अतिशय कुर्म गती संत गती मंद गती कासव छाप कछुवा छाप. सुरुवात फक्त 2 धावा दिल्या. धीरज भोईर यांचा बॉलिंग अटॅक. जबरदस्त मारा. इकॉनॉमिक स्पेल बोल्ड वाय मिस्टर धीरज भोईर. आकाश आणि विनय अशी ही पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. अंडर-22 आणि हा यस अपोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पुल केलाय. चांगलं टायमिंग आहे. प्रॉपर टायमिंग आहे. धावा किती मिळतील बघू या ठिकाणी. पंचांचा निर्णय. पंच उदय तांडेल. ओनली 1 रन्स गेटिंग. जाहीर घोषित निर्धारित 1 धावेचा इशारा. निर्वाळा धावा समर्थन. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावसंख्या 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 3 वर. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू. तितक्या सपांनी पुश केला. चेंडू टॅप केला. चेंडू बदललाय. चेंडू रेमटवलाय. चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मिळतील 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या इनमिन फक्त 5 धावा. पहिल्या षटकात धीरज भोईर यांना धावामधल्या 6 चेंडू 2 धावा 1 बली. असं बॉलिंग ॲनालिसिस. गोलंदाज पृथक्करण. बॉलिंग विश्लेषण. आज दिवसभरात ज्यांनी समालोचन केलं बघू यांचे विघ्नेश मडिवे असतील. नितेश भोईर असतील. फक्त शॉर्ट मिड विकेट. संध्याकाळची वेळ आहे बघूया. गौरव मूर्त आहे बघूया.
या मूर्तावर लोकांचे लग्न लागतात, कारण गोरज मूर्त, बरोबर की नाही? हो, आणि हा दमदार स्ट्रोक 6 धावांसाठी, नो चान्स, नो डाऊट. कावू कॉर्नरच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा आसमानी फटका, सुलतानी फटका, बेबंद फटका, जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक ओव्हर द कावू कॉर्नर. दॅट शुड बी ह्यूज 6. टोटल स्कोर इज मुव्हिंग 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.4 डिलिव्हरीज. आणि हा पुन्हा एकदा चेंडू पुश केला, चेंडू टॅप केला, चेंडू जाईल मिड विकेटला. पुन्हा एकदा या ठिकाणी 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 13 हा धारावी संघाला मात्र चेंडू हॉलीबॉल सारखा दिसतोय, कारण नशीब आहे. खुदा मेहरबान तो गदा पैलवान. माणसाचं नशीब पाहिजे हो, नाही तर साला फुटकं नशीब घेऊन फायदा काय? हो यस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी बघूया. अप्रतिम डिलिव्हरी, षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. धावसंख्या फक्त इनमिन 13, म्हणजे प्रति षटका मागं 6.5 धावांचं अस्किंग रन रेट इक्वेशन समीकरण. 6.50 इज द अस्किंग रेट आफ्टर 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 13 धावा 1 बली, अशी सद्यस्थिती, विद्यमान अवस्था. अतिशय चांगलं आयोजन, दमदार आयोजन. कैलासवासी दिवंगत वैकुंठवासी स्वर्गस्थ अनंत म्हात्रे यांच्या स्मृतीस अभिवादन करून ही स्पर्धा त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी SN ग्रुप आयोजित. षटक क्रमांक या ठिकाणी. हो यस, पहिला चेंडू पुन्हा एकदा याने चंदन पार्थ, चंदन उलट झाला, पार्थ म्हणजे अर्जुन. डॉट डिलिव्हरी. हो यस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. जाहीर घोषित 15दा लेग बायचा इशारा, तंगड वरती केली म्हणजे लेग बाय. 1 रन्स अवांतर धावसंख्येत भर. संघाचा टोटल स्कोर इनमिन 14, 1 for 1, 14. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी धावसंख्या, वाजवी मामूली, किपाशी नगण्य स्कोर, किमान स्कोर. बॉलिंग मार्क तयार, पार्थ चंदन. लेफ्ट आर्म ओहो द विकेट. हो यस, दॅट शुड बी क्लास डिलिव्हरी. जबरदस्त मारा, जाली मारा, जलाल मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग, अप्रतिम बॉलिंग, बेछूट मारा. फलंदाज कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी चेंडू आणि चेंडू फलेमध्ये मेतकुर्जमध्ये बघूया. डॉट डिलिव्हरी. आणि हा यस अकोट टप्प्याचा. धावसंख्या 20 वर. खरं म्हणजे असा अटॅक पहिल्यापासून करायला पाहिजे. परीक्षा संपल्यानंतर अभ्यास करून फायदा काय? पुस्तकं काय चाटायची आहेत का रद्दीत घालायची आहेत? कारण अटॅक पहिल्यापासून पाहिजे. कारण हा संघ आहे धारावी संघ आहे, अतिशय धोकादायक संघ. साले एक वेळ येड्स परवडला, पण हा संघ नको. बॉलिंग मार्क तयार. हो यस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. कोरोना व्हायरसपेक्षा भयंकर संघ म्हणजे धारावे. हा संघ असला ना की अर्धी ताकद तिथंच खलास होते. हो यस, क्लास फटका. टायमिंग शुड बी एक्सलंट. आपलातून फटका. मला वाटलं रवी पाटील सरांना रायगड मी म्हणलं विनंती ठाण्यामधला करू. बघूया. ठाण्यामधला येस, बॉर्डरवर आहे बघूया. येस, रवीजी पाटील यांना मी विनंती करू. हे मामाश्री आहेत धीरज भोईर यांचे. आज जन्मदिवसानिमित्त धीरजला खरं तर वेल विशेष देण्यासाठी आज त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नितेशजी पाटील यांनाही मी विनंती करू, त्याचबरोबर राजेशजी भोईर यांनाही आम्ही विनंती करू की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं.
यानंतर आपण सतीशजी सुर्वे सरांना आम्ही विनंती करणार आहोत, आपण हे आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या. मामाश्री रवी पाटील, नितेशजी पाटील आणि राजेशजी भोईर दहीसर. आज धीरज भोईर यांना मात्र नक्कीच बर्थडे विशेष कन्वे करण्यासाठी आज ते उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर सतीशजी सुर्वे सरांना मी विनंती करू की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. आम्ही ऑर्गनाइज कमिटीना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. यस 27 सूरजजी म्हात्रे यांना विनंती करू की आपण हा सन्मान करावा. सतीशजी सुर्वे यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. त्यानंतर श्रीकांतजी सालुंके सरांना मी विनंती करू की आपण ही पुढे यावं. आपला विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. त्यानंतर चंद्रकांतजी सालुंके सरांना मी विनंती करू की आपण ही या. आपला सन्मान आम्ही करतोय. या आपण फ्रेम मध्ये. सूरजजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. चंद्रकांत सालुंके सरांचा सन्मान आपण करतोय. तत्पूर्वी विनय शतरक्षण लगेच लावून घ्या आणि मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. चला, जिंकण्यासाठी 27 धावांची गरज या ठिकाणी. अतिशय कमी करा, धारावेगळ्या नावाचा विचार केला. बघूया. चंद्रकांतजी मोरे आणि अमोलजी लोखंडे या दोन मान्यवरांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. सर्वप्रथम चंद्रकांतजी मोरे यांना मी विनंती करू की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. सूरजजी म्हात्रे आमचे मान्यवर ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. अमोल सरांना विनंती करू की आपणही या. आपला सन्मान आम्ही करतोय. अरविंदजी काशीद आणि ज्ञानेंद्र गुप्ता या दोन व्यक्तिमत्वांना आम्ही इन्व्हाइट करू की आपण ही या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. मॅचला प्रारंभ आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचं कॉन्सन्ट्रेशन या मॅचवर असणार आहे. काही मान्यवरांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे जाऊया, कारण अंतिमची फायनलची मेगा लढत काही क्षणामध्येच आपल्याला यस नक्कीच. यस 27 धावा जिंकण्यासाठी बघूया. जर धारावे संघ जिंकला म्हणजे सगळी बक्षिसं त्यांच्या घरात. बरं आहे का नाही? म्हणजे त्यांच्यासाठी टुर्नामेंट ठेवलंय. के पैसे ट्रॉफी त्यांच्या घरात, त्यांची खरी दिवाळी आहे. ज्ञानेंद्र गुप्ता यांचा सन्मान आपण करतोय आणि नक्कीच ते कॉम्प्रो सुद्धा करत नाहीत. नक्की नक्की. यस यस अप्रतिम फटका बघूया. अप्रतिम टायमिंग. संघाचा टोटल स्कोर आला या ठिकाणी 6 वर पहिला दमदार सिक्सर. जबरदस्त घणाघाती सुरुवात. विस्फोटक फलंदाजीचं यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजी. टोटल स्कोर 7. राहिला फक्त जेन्युइन 20 धावांची गरज. बघूया माझ्या समवेत डाव्या हाताला बघूया. अतिशय जबरदस्त या ठिकाणी समालोचक सूत्रसंचालन. खरं त्यांचं त्याच खास सूत्रसंचालन ऐकण्यासाठी मी नेहमी असलं असतं. आमचे विघ्नेशजी मडवे असतील, नितेशजी भोईर, अतिशय दमदार समालोचना दिवसभरात ज्यांनी केलं. बघूया बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी. हर्षल हो यस अप्रतिम प्रयत्न. जबरदस्त एफर्ट. धाव संख्या 12 वर. खरं म्हणजे यांना एकच ओट ठेवला पाहिजे होती नाही का? असं कॅल्क्युलेशन पाहिजे होतं. आता फायनलला काय मजा आहे का सांगा मला? घरातल्या घरात सामना आहे. कौरव आणि पांडव. बॉलिंग मार्क तयार. हर्षल तयार. कौरव असले पांडव असले तरी दुर्योधन आहे ना कुमकुमी. आणि हा येस आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. सवयीनं मारा, दिशाहीन मारा. संघाचा टोटल स्कोर झाला 14 वर. राहिल्या फक्त इनमेन 13 धावांची गरज. अतिशय कमी टार्गेट, जुजबी टार्गेट, वाजवी मामूली किफायतशीर नगण्य स्कोर सामना जिंकण्यासाठी
अतिशय कमी लोएस्ट टार्गेट. बॉलिंग मार्क व तयार. हर्षद संघाचा पहिलाच मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज बॉलिंग मार्क व तयार. अतिशय मी धन्यवाद देतो या ठिकाणी नितेश भोईर की आम्हाला इथं लॉन्च केलं. कारण धारावी गावचं प्रेम पहिल्यापासून आहे 1984 पासून. येस नक्कीच. आणि हा येस क्लासिकल फटका विघ्नेश मडवी. कारण कुठल्याही स्पर्धा असली की विघ्नेश मडवी आपल्याला कॉल देतात नाही का. ज्याचं खायचं त्याचं नेहमी नाकाचं. कारण संपूर्ण नवी मुंबईमध्ये जर बालेकिल्ला कोणाचा असेल तर यांचा आहे. राईट आर्म महोदय विकेट शॉर्ट पिच चेंडू अकोट टप्प्यात या ठिकाणी. येस आणि फलंदाज बाद होईल या ठिकाणी. धावसंख्या 15 वर 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मिस्टर सचिन नाईक. फलंदाज विकी भो. एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू बघूया. कारण यांचा एक प्रॉब्लेम काय असतो म्हणजे नितेश भोईर कोणाला बसवायचा. बरोबर की नाही. यस नाही तर सचिन नाईक बसला इकडे बाहेर आहे. नाही तर तो आमच्याकडे एकदा मॅच होती बघूया धाराव्यांना माहिती आहे. कुदली घेऊन आला होता पी चुकलाला. त्याला घेतलं नाही सांगा. तो होता कॅप्टन. तो म्हणतो बस बरे ज्या आईला मी म्हणतो कॅप्टननं मला नाही मग छाटात मॅच होऊन देणार म्हणतो. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. धाव संख्या झाली 21 राहिल्या फक्त. इनमेन 6 धावा. प्लस 22ची वाट लावली. आता 30ची वाट लावायची आहे. म्हणजे 22 साईदा. गोलंदाज कोण आहे. शुभम. आता बॉलचा नाव लिहून फायदा काय आहे. झाला संपला. यस यस मॅच इज फिनिश. बाजार उठवलेला आहे. चला या तुम्ही आता आम्ही संपल्या बघूया. स्थापना केली. उत्तर पूजा तुम्ही करा. मखर तुम्ही साफ करा. म्हणून भटजी मखर साफ करायला काय येतो पूजा सांगायला ना. त्याला माहीत आहे मखरामध्ये काय काय आहे. काजू आहे बदाम आहे चिल्लर आहे. म्हणून भटजी बघा आणि मी उत्तर पूजेला येतो. या तुम्ही या तर मकर साफ करा. शेवटचा हात मारा आता जाता जाता. थँक्यू व्हेरी मच दशरथ पाटील यांच्या अनोख्या अंदाजामध्ये मागची मॅच तुम्ही ऐकलीत. खऱ्या अर्थानं का मागणीचे समालोचक आहेत याची पोचपावती तुम्हाला मिळालेली असेल की इंटेलिजंट आणि क्रिकेटचं नॉलेज असलेले समालोचक. गेली 35-40 वर्ष तुम्हा आम्हा सर्वांनाच वेळ लावणारे दशरथ पाटील यांचा देखील आभार मानतोय. पुन्हा एकदा जाऊया मेगा फायनलच्या दिशेने. आणि आता फायनलचा सामना कोण खेळेल कारण की दोन्ही संघ धारावीचे आहेत. त्यामुळे टॉस केला जाईल. मॅच खेळली जाईल. अनंत स्मृती अ आणि ब अशी दोन नावं दिले गेलेत आणि त्या दोन टीम मध्ये कुठले कुठले खेळाडू खेळतील त्याबद्दल जरी प्रश्न